ताली बजा के अरे हाथ उठा। हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। बँकांचं कामकाज बंद ठेवण्यात आलेलं आहे। काय सांगाल? आज 9 जुलै रोजी देशातल्या सर्व प्रमुख कामगार संघटनांनी मिळून आज भारत बंदची हाक दिलेली आहे। या 20 कोटी कामगारांमध्ये बँक कर्मचारी आणि अधिकारी मिळून 5 लाखापेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी या संपात सहभागी आहेत। प्रमुख मागणी काय आहे या संपाची? या देशातलं सरकार ईज ऑफ डुईंग बिझनेस या गोंडस नावाखाली या देशातल्या भांडवलदारांना, या देशातल्या कॉर्पोरेट्सना अनुकूल असलेली धोरणं करते आहे। म्हणूनच कामगारांना संरक्षण असलेली कायदे बदलून त्यांनी आता 29 कायद्याच्या ऐवजी 3 नवीन कोड आणलेले आहेत, जे कामगारांच्या मूलभूत हक्कांना त्यांना वंचित करणारे आहेत। या देशातलं असंघटित कामगार क्षेत्रात काम करणारे लोक की ज्यांचं मूळ वेतन हे अत्यल्प आहे, त्यामुळे ती एक प्रमुख मागणी आहे की त्यांचं मिनिमम वेतन हे 26,000 दरमहा केलं जावं। दुसरी गोष्ट, या देशातले जे कायदे प्रस्तावित बदल होऊ घातलेले आहेत ते बदल होऊ देऊ नयेत, आहे ते कायदे कायम ठेवावेत। तिसरी गोष्ट, गेल्या 45 वर्षात नव्हे एवढी जास्त बेरोजगारी या देशामध्ये आत्ता आलेली आहे। 2014 नंतर या देशात या सरकारने जी धोरणं आणलेली आहेत, कायम नोकऱ्याच्या ऐवजी कंत्राटीकरण, प्रत्येक कामाचं कंत्राटीकरण करून या देशातल्या बेरोजगारावर त्यांनी अत्यंत मोठा अन्याय केलेला आहे। त्याही विरुद्ध हा आवाज आहे। या देशात चाललेले फायदेशीर असलेले सार्वजनिक उद्योग त्यांचं खाजगीकरण केलं जात आहे, म्हणजे नफ्याचं खाजगीकरण आणि तोट्याचं सार्वजनिकीकरण हे धोरण या सरकारचं आहे। या सगळ्याच्या विरोधामध्ये या देशातला कामगार, कष्टकरी, सर्व थरातला जो कष्टकरी आहे तो आज एकवटलेला आहे। हा इशारा संप आहे। या देशाचं सरकार जर या मुजोर पद्धतीनं याही पुढे करणार असेल तर या देशातला कामगार हे सहन करणार नाही। हा लाक्षणिक संप झाल्यानंतर जर या देशातल्या सरकारला भान आलं नाही, त्यांनी जर आपल्या धोरणामध्ये अनुकूल बदल केले नाहीत, तर हा कामगार या देशातलं सरकार उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही। कारण हा जगाचा इतिहास आहे। जेव्हा कष्टकऱ्यांना तुम्ही चॅलेंज करता, कष्टकऱ्यांना, कामगारांना तुम्ही डिवचता, त्यांचे मूलभूत हक्क नाकारता, जगण्याचे, बेरोजगारीचे, रोजगाराचे हे हक्क नाकारले जातात, तेव्हा जगभरात त्या सत्ता परिवर्तन झालेलं आहे। भारत त्याला अपवाद असणार नाही। त्यांनी वेळीच सावध व्हावं आणि हे मूलभूत हक्क जे आहेत कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, ते कायम ठेवावेत। या मागणीसह आम्ही या ठिकाणी उभारलेलो आहोत। आज देशभरातल्या सर्व बँकातले कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत आणि या पुढच्या काळात देखील संघटित आणि असंघटित असा भेद न करता आम्ही एकत्रपणे हा लढा पुढे नेऊ, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो। देशातल्या कोणत्या बँका या संपामध्ये सहभागी? सर्व बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, काही खाजगी बँका आहेत, काही सहकारी बँका आहेत। प्रमुख ज्या कामगार संघटना आहेत बँकेमध्ये काम करणाऱ्या, त्या सर्व संघटना या संपामध्ये सहभागी आहेत। उरलेल्या संघटनांनी भातृभावपूर्वक सपोर्ट दिलेला आहे, त्यांचा देखील या संपाला पाठिंबा आहे। आज हा इशारा संप आहे। जसं की आमचे नेते कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की या बँक कर्मचारी संघटनांनी या राष्ट्रीय औद्योगिक बंदमध्ये सहभागी होण्याचं कारण मोदी सरकारची कामगार विरोधी आणि जनताद्रोही धोरणं आहेत। यातून जर हे सरकार ताळ्यावर नाही आलं, ज्याचा इतिहास आहे की हे माजलेलं सरकार आहे, ताळ्यावर येणारच नाही, तर यानंतर या संपाची मालिका पुढे अखंडितपणे सर्व कामगार संघटनांना, सर्व जनतेला आणि जनसमूहातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढची रणनीती आखली जाईल। आणि त्याही पलीकडं देशाच्या आर्थिक धमन्या म्हणजे बँकिंग, ते कोणत्याही क्षणी आम्ही या इशारा संपानुसार संपाची मालिका पुढे चालू आणि या सरकारला डोकं ताळ्यावर आणायला भाग पाडू, असा आम्हाला विश्वास आहे।